आता मागील तासामध्ये कार्बनी संयुगे याच्यातल्या काही संयुगांचा अभ्यास आपण बघितला, त्यांचे गुणधर्म बघितले. आता आपल्याला पाहायचं आहे या कार्बनी संयुगातला शेवटचा घटक. काही कार्बनी संयुग जे निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि हे वापरत असताना याचं व्यापारी महत्त्व सगळ्यात जास्त आहे. तुम्ही या संयुगांचा उपयोग व्यवहारामध्ये करत असता, परंतु हे माहीत नाही तुम्हाला. अशा दोन संयुगांचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये पहिलं संयोग आहे इथेनॉल. आता इथेनॉल हा शब्द तुम्ही ऐकल्यानंतर बघा, व्यवहारात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. हे इथेनॉल तुम्ही पण बघितलं असणार आहे. याचा उपयोग तुम्ही केलेला आहे, पण त्यात हे इथेनॉल आहे हे माहीत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो प्रत्येक गोष्टीत आपली चिकित्सक दृष्टी पाहिजे. आता इथेनॉल हे जे कार्बनी संयुग आहे, हे कार्बनी संयुग याचा रंगहीन आहे. हा कसा आहे? रंगहीन आहे. तर हे कार्बनी संयुग जर तुम्ही बघितला, याचा उत्कलनांक 78°C आहे. बघा काय आठवतंय का, मी काही हिंट्स देत जाणार आहे, ते तुम्ही बघितलंय का नाही. या इथेनॉलच दुसरं नाव व्यवहारात वापरलं जातं, अल्कोहोल. किंवा याला स्पिरिट पण म्हणलं जातं. आठवतंय का नाही? अजून आठवत नाही. बघा, हे इथेनॉल डायल्यूट म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त. याचं जर सेवन केलं तर आपल्या शरीरावर त्याचे घातक परिणाम होतात, आरोग्याला हानिकारक आहे. आता हे कुठल्या भागावर परिणाम होतो? एक आपली चयापचय क्रिया आणि दुसरी आपली मध्यवर्ती चेतासंस्था जी आहे, या चेतासंस्थेवर याचा परिणाम होतो. आणि हे शुद्ध स्वरूपातलं घेतलं तर शरीराला हानीही पोहोचू शकते. म्हणून डायल्यूट स्वरूपातलं, विरल स्वरूपातलं याचा उपयोग हानिकारक जरी असला, लोकांना माहीत असलं तरी ते घेतात. अजून आठवत नाही? बरोबर आहे. त्याला दुसरं नाव आपल्या व्यवहारातलं मद्यार्क. तर त्याच्या पुढचं नाव तुम्हाला माहित आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. हे म्हणजेच काय आहे? इथेनॉल. तुमच्या गावामध्ये पण याचं दुकान आहे. हानिकारक असलं तरी लोक घेतात. घेतल्यानंतर त्या लोकांची अवस्था तुम्ही बघता, त्यांच्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम झाला की रस्त्याच्या ह्या टोकानं त्या टोकावर कुठं चालले त्यांना कळत नाही.
ही अवस्था का होते? चेतासंस्थेवर याचा परिणाम होतो. म्हणजे एवढं शरीराला हानिकारक घातक असलं तरी, कायद्यानं बंदी असली तरी लोक येतात. रंगहीन आहे. आता याचे काही गुणधर्म आपल्याला पाहायचे आहेत. तर इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म अगोदर पहिल्यांदा पाहूया आपण. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म. आता रासायनिक गुणधर्म पाहत असताना याचं सोडियम बरोबर अभिक्रिया कशी होते ते बघूया आपण. सोडियम बरोबर अभिक्रिया. आता ज्यावेळी इथेनॉलची सोडियम बरोबर अभिक्रिया होते, सोडियम बरोबर अभिक्रिया होते, सोडियम. आता इथेनॉल, इथेनॉलचं रेणूसूत्र कोण सांगताय का? झालं, आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये क्रियात्मक गट कोण आहे? OH. क्रियात्मक गट काय आहे? OH. इथेनॉल, मिथेन नंतर पुढचं लगेच रेणूसूत्र तयार करता आलं पाहिजे आपल्याला. CH3 CH2 OH. बघा, याचे पण दोन रेणू घेतले. आता इथं इथेनॉल आणि सोडियम या दोन्हींची रासायनिक अभिक्रिया होते आणि ही रासायनिक अभिक्रिया होऊन या इथेनॉल मधला हायड्रोजन हा काय होतो? मुक्त होतो. हायड्रोजन काय होतो? मुक्त होतो. आणि त्या हायड्रोजनची जागा सोडियम घेतो. हायड्रोजनची जागा काय करतो? सोडियम घेतो. म्हणजे समीकरण कसं तयार होतं बघा. CH3 CH2O. हा हायड्रोजन मुक्त झाला आणि त्याच्या जागी सोडियम आला. अधिक हायड्रोजन वायू यातनं मुक्त झाला. म्हणजे या पद्धतीनं सोडियम बरोबर या इथेनॉलची अभिक्रिया होते आणि ही अभिक्रिया होऊन सोडियम इथॉक्साइड तयार होतं. हे सोडियम इथॉक्साइड तयार झालं. आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. म्हणजे या पद्धतीनं सोडियम बरोबर याची रासायनिक अभिक्रिया होते. समीकरण लिहून घ्या. आता हे जे सोडियम इथॉक्साइड आहे हे क्षार आहे आणि इथं हायड्रोजन, म्हणजे क्षार तयार होतो आणि त्यातनं हायड्रोजन वायू मुक्त होतो.
झालेल्या सोडियम व इथेनॉल यांची अभिक्रिया होऊन सोडियम व इथेनॉल यांची अभिक्रिया होऊन यांची अभिक्रिया होऊन सोडियम इथॉक्साइड व हायड्रोजन सोडियम इथॉक्साइड व हायड्रोजन ही उत्पादिते तयार होतात. आता एक उदाहरण आपण घेतलं याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे अल्कोहोल आहेत ते सर्व अल्कोहोलचं सोडियम बरोबर अभिक्रिया झाली तर त्या प्रत्येक अभिक्रियेतून काय होतं हायड्रोजन वायू मुक्त होतो. या पद्धतीनं हे सोडियम बरोबर रासायनिक अभिक्रिया ही इथेनॉलची होते. दुसरी अभिक्रिया बघूया आपण निर्जलीकरण अभिक्रिया. निर्जलीकरण अभिक्रिया आता बघा ही अभिक्रिया पाहत असताना इथेनॉल आता हे जे इथेनॉल आहे हे इथेनॉल सहज सल्फ्युरिक ऍसिड बघा सहज सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 या इथेनॉलचं सहज सल्फ्युरिक ऍसिडच्या साहाय्यानं 170 अंश सेल्सिअस तापमानाला अभिक्रिया घडवून आणली. इथेनॉलचं सहज सल्फ्युरिक ऍसिडच्या सानिध्यात 170 अंश सेल्सिअस तापमानाला ही अभिक्रिया घडवून आणली. ही घडवून आणल्यानंतर जी रासायनिक अभिक्रिया होते या रासायनिक अभिक्रियेमध्ये याच्यामधला हा जो क्रियाशील गट आहे हा क्रियाशील गट काय होतो निघून जातो आणि हे इथेनॉल हे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. हे काय आहे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. त्याचं असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये रूपांतर होतं म्हणजेच CH2 द्वैरबंध तयार होतो आणि हा OH गट क्रियाशील आणि याच्यातला एक हायड्रोजन हे एकत्र येतात आणि पाणी त्यातनं मुक्त होतं. म्हणजे या इथेनॉल मध्ये जो पाण्याचा भाग होता तो पूर्णपणे काय झाला निघून गेला म्हणून याला निर्जलीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे त्यातलं पाण्याचा भाग निर्जलीकरण म्हणजे नाहीसा झाला. म्हणजे या पद्धतीनं ही रासायनिक अभिक्रिया घडते. लिहून घ्या. सहज सल्फ्युरिक आम्लाबरोबर
म्हणल्याबरोबर 170 अंश सेल्सिअस तापमानाला इथेनॉल बरोबर अभिक्रिया होऊन त्याच्या एका रेणूमधून, म्हणजे इथे एक रेणू घेतला होता, त्याच्या एका रेणूमधून एक पाण्याचा रेणू बाहेर काढला जाऊन एथिन बाहेर काढला जाऊन एथिन हे असंतृप्त संयोग तयार होते. असंतृप्त संयोग तयार होते. बघा इकडे द्या. म्हणजे ही अभिक्रिया कोणामुळे झाली? सहज सल्फ्युरिक ऍसिड मुळे झाली. म्हणून इथं सहज सल्फ्युरिक ऍसिड हा निर्जलीकारक म्हणून वापरला जातो. म्हणजे निर्जलीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग केला, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? निर्जलीकारक असं म्हटलं जातं. सहज सल्फ्युरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड या अभिक्रियेमध्ये निर्जलीकारक म्हणून कार्य करते. निर्जलीकारक म्हणून कार्य करते. या प्रकारच्या अनेक अभिक्रिया या इथेनॉल बरोबर होत असतात. याच्यात आपण हे दोन नमुन्याला पाहिले. निसर्गामध्ये या प्रकारच्या अनेक अभिक्रिया या घडत असतात, घडवून आणल्या जातात. हे इथेनॉल झालं. आता आपल्याला पाहायचं आहे इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म. इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म. आता बघा इथेनॉइक ऍसिड, मगाशी आपण इथेनॉल बघितलं. इथेनॉल मध्ये क्रियात्मक गट काय होता? OH होता. आता इथं
म्हणून इथं काम करतो. आता ही अभिक्रिया पाहत असताना इथेनॉइक ऍसिडचं कार्बोनेट बरोबर होणारी अभिक्रिया, सोडियम बरोबर होणारी अभिक्रिया हे आपल्याला पाहायचं आहे. आता इथेनॉइक ऍसिड हे आम्ल आहे. ऍसिड म्हणजे आम्ल आहे. याची आम्लारी बरोबर अभिक्रिया झाली तर काय होतं हे पहिल्यांदा बघूया. आता इथेनॉइक ऍसिड याचं रेणूसूत्र काय आहे सांगा. बोला, कोण सांगते? एक जण सांगा. सांग, मोठ्याने सांग. CH3COOH अधिक NaOH. CH3COOH हे इथेनॉइक ऍसिडचं रेणूसूत्र आहे. बस काय. आता हे इथेनॉइक ऍसिड, ऍसिड म्हणजे आम्लालय. आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया मग याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइड घेतो. याच्यामध्ये काय घेतलं? सोडियम हायड्रॉक्साइड. आता आम्ल आणि आम्लारी या दोन्हीची अभिक्रिया झाल्यानंतर काय होतं बघा. इथं हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन या आम्लामधला मुक्त होतो आणि इथल्या OH गटाबरोबर संयोग होतो. म्हणजे इथं पाण्याचं रेणू तयार होतो आणि हा सोडियम हा आम्लाबरोबर संयोग होतो. म्हणजे रासायनिक अभिक्रिया काय होणार बघा. CH3COONA अधिक हा हायड्रोजन, हे हायड्रोजन, दोन हायड्रोजन झाले H2O, हा पाण्याचा रेणू तयार होतो. आता हे जे उत्पादन आपल्याला मिळालं हे उत्पादन इथेनॉइट. आता हे इथेनॉइट हे क्षार आहे आणि पाणी. म्हणजे आम्ल आणि आम्लारी या दोन्हीची अभिक्रिया झाली तर काय होतं? क्षार आणि पाणी तयार होतं. आता याचा उपयोग व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी केला जातो. जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण वाढलं तर ते कमी करण्यासाठी आम्लारी वापरले जाते. बघा, तुम्हाला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी झाली म्हणजे काय होतं? आपण म्हणतो की आज पित्त वाढलंय, जागरण जास्त झालं, अनियमित जेवण झालं तर त्रास होतो. पित्त वाढल्यानंतर आपण काय करतो? इनो आणि गोळ्या पण मिळतात. आता हे घेतल्यानंतर पित्त कमी होतं. पित्त कमी होतं म्हणजे नेमकं जातं कुठं? पित्त म्हणजे काय? आम्लारी आणि गोळी असते आम्लारीची. या दोन्हीची अभिक्रिया आत होते आणि क्षार तयार होते. ते क्षार शरीरातून पुन्हा बाहेर टाकलं जातं. या पद्धतीने हे कमी केलं जातं. लक्षात आलं बघा. इथेनॉइक ऍसिडचे सोडियम हायड्रॉक्साइड
हायड्रोक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. क्षार व पाणी तयार होतात. म्हणजे इथेनॉइक ऍसिडची आम्लारी बरोबर अभिक्रिया केली तर या पद्धतीने या अभिक्रिया घडतात. आता आपल्याला पाहायचं आहे इथेनॉइक ऍसिडची सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया. सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया. बघा CH3COOH सोडियम कार्बोनेट Na2CO2 सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया. आता ही सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया होत असताना याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू आणि पाणी मुक्त होतं. कार्बन डायऑक्साइड वायू आणि पाणी मुक्त होतं. आता ही अभिक्रिया कशी होते बघा. इथेनॉइक ऍसिड सोडियम बायकार्बोनेट इथं हायड्रोजन वायू याच्यातून मुक्त होतो आणि त्याची जागा सोडियम घेतो. म्हणजेच CH3COONA. यानंतर इथं मुक्त झालेला हायड्रोजन आणि इथं कार्बन CO3 आहे. याच्यातले 3 ऑक्सिजन आहेत. त्यातला एक ऑक्सिजन घेतो आणि हे 2 हायड्रोजन आहेत. पाण्याचा रेणू तयार होतो आणि हा एक ऑक्सिजन गेल्यामुळे इथं शिल्लक राहिला CO2. हा कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. हा लिक्विड असतो ऍक्टिव्ह. म्हणजे तर सोडियम बायकार्बोनेट बरोबर इथेनॉइक ऍसिडची जर रासायनिक अभिक्रिया झाली तर या अभिक्रियेमध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू हे दोन्ही मुक्त होतात. समीकरण लिहून घ्या. आणि सोडियम इथेनॉइट हे उत्पादन आपल्याला त्याच्यापासून मिळतं. आता इकडे लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. आता इथं सोडियम कार्बोनेट बरोबर ही अभिक्रिया आपण बघितली. आता सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया कशी होते बघूया. बघा
कार्बोनेट NaHCO3 NaHCO3 हा सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर याच पद्धतीनं ही अभिक्रिया घडते. इथं हायड्रोजन मुक्त झाला, त्याची जागा सोडियम घेतो CH3COONe अधिक इथं पण पाण्याचा रेणू तयार होतो. हा एक हायड्रोजन यातला एक ऑक्सिजन H2 आणि कार्बन डायऑक्साइड. म्हणजे सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाली तरी सोडियम इथेनॉइड तयार झालं, कार्बन डायऑक्साइड पाण्याचे रेणू तयार झाले. सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाली तरी पण सोडियम इथेनॉइड आणि पाण्याचे रेणू आणि कार्बन डायऑक्साइड वायू यातनं मुक्त होतात. या पद्धतीनं हे कार्बोनेट बरोबर या अभिक्रिया घडतात. या अभिक्रिया घडत असताना याचा व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी उपयोग केलेला आहे. म्हणून या दोन संयोगांना कार्बनिक सगळ्यात जास्त व्यापाराच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये महत्त्व निर्माण झालेलं आहे.